आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। स्वागत आहे आपल्या सुपरफास्ट 24 तास चॅनल मध्ये। मी आज आहे समाज कल्याण कार्यालयामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज राज्य कर्मचारी संघटनांचा सर्व संघटना त्यात बहुधा सामील आहेत। त्यांचा विविध मागण्यांसाठी संप चालू झालेला आहे आजपासून। तर त्या संदर्भात आज बेमुदत संपामध्ये बरेचसे कर्मचारी सामील झालेले आहेत। आपण पाहू शकता समाज कल्याण कार्यालयातल्या गट क ही संघटना देखील या संपामध्ये सामील झालेली। यामध्ये प्रमुख मागणी जी आहे ती जुनी पेन्शन चालू करा या संदर्भातली आहे। तर चला, कर्मचारी आज अतिशय शांततेमध्येच हे आंदोलन करताना दिसत आहेत की आज काम बंद आंदोलन आहे, त्यांचं बेमुदत संप आहे। जाणून घेऊया काय प्रतिक्रिया त्यांची, काय सांगाल सर? काय नाव आपलं? मी दत्तारी कदम, इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये निरीक्षक पदावर आहे। आज आमच्या ज्या मागण्या आहेत त्या या संकुलामध्ये समाज कल्याण कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय व इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय याच्या वतीने आम्ही या ठिकाणी बेमुदत संपामध्ये सहभागी आहोत। आमची जुनी पेन्शनची ही मागणी आहे। सुधारित जी पेन्शन योजना शासनाने लागू आणलेली आहे ती लागू करावी लवकर आणि त्याच्या अटी शर्ती लवकरात लवकर आणाव्यात, यासाठी आम्ही संपामध्ये सगळेजण सहभागी आहोत। निश्चितच हा संप आज सुरू झालेला आहे। आता कर्मचाऱ्यांच्या या संपाबद्दल काय मानसिकता आहे हे तर आता पुढेच कळेल। सर काय सांगाल या संपामध्ये सहभागी आहात? सरांची काय सांगाल सर, आपण या संपात सहभागी? समाज कल्याण कर्मचारी संघटना गट क परभणी आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर आहेत। त्यामध्ये प्रमुख मागणी ही जुनी पेन्शन लागू करावी याबाबत आमचा सातत्याने पाठपुरावा आहे आणि त्याबाबत आम्ही मागणी मान्य होईपर्यंत संपावर राहणार आहोत। मागणी मान्य होईपर्यंत संपावर जाणार आहेत। एकंदरीत आता कार्यालयीन कामकाज जे आहे की त्यामध्ये बऱ्याच समस्या निर्माण होऊ शकतात। त्या संदर्भात काय सांगाल सर, की आपण या संदर्भात काय सांगाल? लवकरात लवकर शासनाकडून जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, जेणेकरून जे समजा या योजनेमध्ये जे कमी वयाचे जे आहेत किंवा माझ्यासारखे असतील त्यांना पुढे भविष्यामध्ये त्यांच्या कुटुंबासाठी बऱ्याच अडचणीला सामोरे जावं लागणार आहे। या गोष्टीसाठी जुनी पेन्शन योजना ही लागू करावी ही आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे आज शासनाकडे। आता तरुण जे लागलेले आहेत शासकीय नोकरीमध्ये त्यांची सुद्धा तळमळ आहे की आमच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी आम्हाला सुद्धा पेन्शन। मॅडम काय नाव आपलं, काय सांगाल? कोमल गावंडे आहे। मी इथे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे। आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की शासनाला त्यांनी लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना ही लागू करायला पाहिजे, कारण बऱ्याच जणांना भरपूर अडचणींना सामोरे जावं लागते भविष्यामध्ये। बस एवढं। निश्चितच भविष्यामध्ये आमच्या भविष्य जे आहे सुरक्षित व्हावं या दृष्टिकोनातून शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी हे सर्व कर्मचारी बांधव आज संपावर गेलेले आहेत। आता पुढे किती दिवस संप चालेल सर, काय अंदाज आहे? आपण सांगू शकाल की संप किती दिवस होऊ शकेल? सध्या वरून इन्स्ट्रक्शन येईपर्यंत सांगता येणार नाही। आज तरी आम्ही सगळेजण संपामध्ये सहभागी आहोत। अजून सांगता येत नाही। काय सर, काय नाव आपलं? अजय साखरे, कनिष्ठ लिपिक। काय सांगाल सर? सर, आमची मागणी जुनी पेन्शन योजनेची प्रमुख मागणी आहे। त्याच्यानंतरच्या दुसऱ्या मागण्यांचा जर का सांगायचं झालंय तर निवृत्तीचं वय 58 वर्ष वयावरून 60 वर्ष करण्यात यावं। तसेच आउटसोर्सिंगची जी भरती शासनामार्फत चालू आहे वर्ग 3 आणि वर्ग 4 ची, आणि चतुर्थ श्रेणीची पद जे शासन भरत नाही ते शासनाने भरावे अशी आमची एक प्रमुख मागणी आहे। अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आणि हा संप करण्याचा सुरुवात कर्मचारी संघटनेने केलेली। एकंदरीत आता लोक ज्या कामासाठी येतात त्यांच्या थोड्या अडचणी निश्चितच होतील, परंतु शासनाने लवकरात लवकर त्वरित या मागण्यांकडे लक्ष द्यावं हीच आशा आहे। माझ्यासोबत अमर गालफाडे, मी राहुल वैवाळ, परभणी।